नमस्कार, मी शीतला शिर्के लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. खासदारांची आणखी किती वाट पाहायची म्हणून प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रतिसवाल. त्या हल्लेखोरांचा शिवसेनेकडून निषेध. महाबळेश्वरात वागदरे यांच्या गाडीची काच अज्ञातांनी फोडली, पोलिसांकडून दखल. बार्शीतील ते सातारा पायी चालत आलेल्या युवकांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भेटल्याने त्यांचा आनंद झाला. वसुबारसने झाली दिवाळीची सुरुवात. बातमीपत्र सविस्तर. सातारा पालिकेच्या निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत मनोमिलनाची माझी तयारी आहे, पण खासदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असता आणखी किती वाट पाहायची अशी भावना नगरविकास आघाडीचे नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी भवनात सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार खासदार यांची तातडीची बैठक झाली. त्यास खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. काही वेळानंतर उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंना सातारा पालिकेत मनोमिलन होणार का या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, मनोमिलनाला माझा कसलाच विरोध नाही. मी चर्चेला तयार असलो तरी खासदारांची तयारी नाही, त्यामुळे मनोमिलनाची चर्चा कोणाबरोबर करू. ऐनवेळी मनोमिलन झाले नाही तर स्वतंत्र लढण्याची तयारी आघाडीने केल्याचेही त्यांनी नमूद केले. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर दिले. मनोमिलनासाठी आता आणखी किती वाट बघायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मनोमिलन होणार की नाही याबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात असल्याने विद्यमान नगरसेवकांसह गुडघ्याला बाशिंग बांधलेले मात्र बुचकळ्यात पडले आहेत. मनोमिलनाचा निर्णय लागेल तेव्हा लागेल, परंतु ज्या प्रकारे नगर विकास आघाडीने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे त्याच पद्धतीने सातारा विकास आघाडीने देखील आजी माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुकांची आवश्यक कागदपत्रे तयार ठेवली आहेत. याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले स्वतः मोजक्या इच्छुक उमेदवारांशी संपर्कात आहेत असे सातारा विकास आघाडीतील सूत्रांनी सांगितले आहे. युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीची काच अज्ञात इसमांनी फोडल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. शिवसेनेने तातडीची बैठक घेऊन हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करत भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. महाबळेश्वर शहराच्या मध्यवस्तीत शिक्षक सोसायटी आहे. त्या सोसायटीत सचिन वागदरे राहतात. रात्री उशिरा ते सोसायटीमध्ये आले. त्यांनी त्यांची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली. मध्यरात्री 3 नंतर मोटारसायकलवरून 2 इसमांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला व त्यांनी हातातील मोठा दगड गाडीच्या मागील काचेवर टाकला. हल्लेखोरांनी मोठ्या आकाराची एक चिठ्ठीही गाडीवर टाकली. त्यामध्ये काल टीव्हीवर झळकत होतास, आज गाडीवर दगड टाकलाय, उद्या डोक्यात पडेल असा मजकूर लिहिला होता. एका दूरचित्रवाहिनीने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या कार्यक्रमात श्री वागदरे यांनी येथील एका नगरसेवकावर आरोप केले होते. त्यामुळे हा हल्ला संबंधित नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी केला असावा असा दावा श्री वागदरे यांनी केला आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान शिवसेनेच्या येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक होऊन या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. म्हणजे थोडक्यात सगळ्यांचे मनळ उपकत होते. तर त्यात आम्ही थोडं बोललो एका पक्षाच्या आणि एका पक्षाच्या नेत्याबद्दल. तर त्याचा मनात राग धरून त्यांनी रात्री सुमारे 3-3:30च्या सुमारास माझ्या गाडीवर दगड टाकलाय आणि त्यात म्हणजे नोट पण दिली की हा जे तुम्ही खूप टीव्हीवर झळकताय आणि उद्या हा दगड आज काचेवर पडलाय तो उद्या तुमच्या डोक्यात पडेल. म्हणजे हे सामान्य माणसाला हे न बसणार आहे आणि ह्याच्यातून सामान्य माणूस जागा होणार 100%. दहशत ठीक आहे, माणसं दहशतीखाली राहतील, पण ह्याच्या पुढं मला नाही वाटत ते दहशतीखाली राहतील. आणि या गुंड लोकांनीच काय तो निर्णय घ्यायचा.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी बार्शी येथील 5 युवक बार्शी ते सातारा असा पायी 235 किलोमीटरचा प्रवास करून साताऱ्यात दाखल झाले होते। या युवकांना फक्त छत्रपतींचे 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच भेटायचे होते। या युवकांनी खासदार उदयनराजेंना भेटल्यानंतर आनंद झाला असल्याचं व्यक्त केलं आहे। बार्शी येथील युवक साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्या युवकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। या युवकांना बार्शी ते सातारा हा प्रवास करण्यासाठी तब्बल 8 दिवस लागले। गाय व वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता व समृद्धी आपणास लाभो यासाठी वसुबारस हा दिवस साजरा केला जातो। आज गायीला बाजरीची भाकरी व भाजी असा नैवेद्य दाखवला जातो। तसेच आजच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली आहे। आजचे लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।